सप्टेंबर महिन्यात कोणत्या भाज्या लावाव्यात याचे योग्य मार्गदर्शन। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत सप्टेंबर महिन्यात भाजीपाला लागवड कशी करावी यावर। या महिन्यात कोणते पिके घेतली जाऊ शकतात, त्यांची काळजी कशी घ्यावी आणि उत्पादन वाढविण्याचे उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सप्टेंबर महिन्यात कोणता भाजीपाला लावावा? सप्टेंबर महिना हा रब्बी हंगामाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा कालावधी आहे। या महिन्यात पुढील भाजीपाला आपण लावू शकतो: पालक, मेथी, कांदा, गाजर, मुळा, बीट, कोथिंबीर, पातीचा कांदा। या पिकांसाठी सप्टेंबर महिना अत्यंत योग्य आहे, कारण हवामान थोडे थंड होण्यास सुरुवात होते आणि पिकांना चांगली वाढ मिळते। जमिनीची तयारी कशी करावी? या पिकासाठी जमिनीची योग्य तयारी खूप महत्त्वाची आहे। प्रथम जमिनीची नांगरणी करून तिला भुसभुशीत बनवा। योग्य प्रमाणात सेंद्रिय खत मिसळा, कारण खतांमुळे पिकांची चांगली वाढ होते। तसेच सप्टेंबर महिन्यात पुरेशा पाण्याची योग्य सोय करणे आवश्यक आहे। लागवडीची पद्धत: तुम्ही लागवड करत असाल तर पेरणी करताना योग्य अंतर ठेवा। हे अंतर प्रत्येक पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते। पालेभाज्यांसाठी 6 ते 8 इंच आणि मुळांच्या पिकासाठी 12 ते 15 इंच अंतर ठेवावे। यामुळे पिकांना पुरेशी जागा मिळते आणि त्या नीट वाढतात। पाण्याचे व्यवस्थापन: पाणी देताना आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्या, पण पाणी साचू देऊ नका। पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे ठिबक सिंचनासारखी पद्धत वापरल्यास चांगले उत्पादन मिळू शकते। कीटक आणि रोग व्यवस्थापन: सप्टेंबर महिन्यात काही कीटक आणि रोगांचा धोका असतो, त्यामुळे वेळोवेळी पिकाची तपासणी करा। जैविक कीटकनाशकांचा वापर करून कीटकांपासून पिकांचे संरक्षण करा। तर मित्रांनो, ही होती सप्टेंबर महिन्यात भाजीपाला लागवडीसाठीची काही महत्त्वाची माहिती। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशा उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।